मुलीला ओळखतेस? हो, नाही म्हणजे दोनदा तीनदाच भेटली मी तिला, पण कमळी खूप साधी मुलगी आहे, हुशार आहे. तिने तिच्या हुशारीच्या जोरावर इकडे कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवलंय आणि एका साध्या छोट्या गावातनं शहरात आलेली मुलगी आहे. तिने असं काहीतरी करणं शक्यच नाहीये कौशिकी मॅडम. आणि म्हणूनच तिला या सगळ्यात अडकवलं गेलं. कारण ज्या माणसाने तिला अडकवलंय त्याला माहिती आहे की ती साधी आहे, शी इज एन इझियर टार्गेट. बरोबर आहे तुमचं. कमळी इतकी साधी आहे की त्यांनी अगदी सहजपणे तिला या सगळ्यात अडकवलंय. नाही नाही, पण मी अडकूच देणार नाहीये. MNN चॅनलवर फक्त सत्य दाखवलं गेलंय आणि यावेळी सुद्धा फक्त सत्यच दाखवलं जाईल. जे सत्य आहे तेच लोकांसमोर येईल. यापूर्वी कमळीने अनिका विरुद्धची तक्रार मागे घेतली होती, पण आता पुन्हा जर ही केस ओपन होणार असेल आणि जर अनिकाने काही चुकीचं केलं असेल तर त्याचे परिणाम तिला भोगावेच लागतील. या सगळ्या प्रकारामध्ये फक्त अनिकाचंच नाही, आपल्या कॉलेजचं नाव सुद्धा खराबच होतंय ना. मग ते आपण थांबवायला पाहिजे ना. हा, म्हातारे, तू जरी त्या कौशिकीला थांबवलं नाहीस ना तरी मी गप्प बसेन का? तिला सोडणार नाही मी. ही तर खूप मोठी बातमी आहे साधू सर. हे आपल्या यंग मुलांसाठी खूप डेंजरस होऊ शकतं आणि या सगळीकडे त्याची चर्चा आहे. हो सर, सगळ्या पालकांमध्ये सुद्धा खूप भीती पसरली. आपल्या मुलांना हे ड्रग्सचं व्यसन लागू नये अशी भीती वाटते सगळ्यांना. एक्झॅक्टली. हे बघा, आपल्याला वाटतं तेवढं हे प्रकरण निश्चितच सोपं नाही. त्यांनी बरोबर अशाच तरुण पिढीला टार्गेट केलेलं आहे जे अगदी सहजपणे या ड्रग रॅकेटला बळी पडेल. आज MNN न्यूज चॅनलमुळे निदान या एका कॉलेजमधलं प्रकरण तरी आपल्या समोर आलंय. पण न जाणो अशी अजून कित्येक शाळा कॉलेजेस असतील जिथे हे रॅकेट ॲक्टिव्हेट असेल. आणि नुसती शाळा कॉलेजेस नाही, तरुण मुलं मुली जिथे जमतात अशा अनेक जागा आहेत. त्यामुळे काहीही झालं तरी आपल्याला लवकरात लवकर हे सगळं थांबवायचं आहे. आणि ही मुलं आपल्या देशाची यंग जनरेशन आहे, पुढची पिढी आहे. त्यांचा विचार करायला हवा आपण. करेक्ट. आणि सर, आपल्याकडे शाळा कॉलेज या संस्थांना आपण मंदिराचं स्थान दिले. जर अशा ठिकाणी या सगळ्या गोष्टी घडत असतील तर त्या आपण वेळीच थांबवायला पाहिजे. सर, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपली टीम रेडी आहे. काहीही झालं ना तरी हे मॅटर सॉल्व्ह होईपर्यंत आम्ही गप्प नाही बसणार. व्हेरी गुड केदार. मला सांग, एनी लीड? येस सर. कोणती? स्वतः कमळी. नंतर एक पोरगी आली एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.